महापालिकेत एकटा लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून जाहीरपणे स्वबळाचे संकेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक. शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरामध्ये बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला पलटवार. अमित शहांना जखमी वाघाचा पंजा काय असतो हे भविष्यात दिसेल. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती. उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. रुसूबाई रुसू, गावी जाऊन बसू आणि डोळ्यामध्ये आसू. पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंची वाईट स्थिती. उद्धव ठाकरेंची मेळाव्यातून जोरदार टीका. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. हिंमत असेल तर भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. हिंदुत्वावरून घेणाऱ्या भाजप आणि अमित शहांना उद्धव ठाकरेंचं आव्हान. ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित असल्यानं चर्चा. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर. आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार. तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदे गटाच्या वाटेवर. मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा. शिवसेनेच्या बीकेसी मधल्या मेळाव्याला तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अनुपस्थित. तानाजी सावंत आणि सत्तार नाराज असल्याच्या चर्चा. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. देशमुख कुटुंबीय आज जरांगे पाटलांची भेट घेणार. सनसत्तेच्या निषेधार्थ उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा. आज रात्री देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून मुंबईच्या दिशेनं निघणार. मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला. सैफनं चाकू हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. मांद्र्यामधल्या राहत्या घरी पोलिसांकडून सैफची जबाब नोंदवली. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार. आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. जळगाव रेल्वे दुर्घटना प्रकरणाची 5 सदस्यीय समितीकडून चौकशी होणार. प्राथमिकदृष्ट्या साखळी खेचणं हे अपघातामागील कारण. मात्र आग लागल्याची अफवा किंवा इतर काही कारण होतं का, समिती तपासणार. पुणे पोलिसांकडून 111 जणांचे शस्त्र परवाने रद्द. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बंदूकधारकांना दणका. 200 बंदूकधारकांना नोटीस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. सकाळी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार. मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार. तर संध्याकाळी मुंबईत NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन. पुण्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा. फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. राठोडांच्या विरोधात सीबीआय चौकशीची चित्रा वाघ यांनी केली होती मागणी. वानखेडे स्टेडियमच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त MCAची मोठी कामगिरी. वानखेडे स्टेडियमच्या नावे विश्वविक्रमाची नोंद. सर्वाधिक 14,505 चेंडूंनी सुवर्ण महोत्सवाचं घोषवाक्य साकारलं. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. किमान तापमानामध्ये घट. पहाटेपासूनच शहरामध्ये थंडीचा जोर. 2 दिवसात कमाल तापमानामध्ये सुद्धा घट होण्याचा अंदाज. लाऊडस्पीकरचा उपयोग करणं कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर तातडीनं कारवाईचे आदेश. खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली येणार. नियमावली तयार. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विभागवार खासगी बालवाड्यांबाबत माहिती देण्याच्या सूचना.